भाई आपला परिचय द्या. नमस्कार, माझं नाव ऋतिक मेमाने. मी पारगावचा रहिवासी असून आपल्याच गावात मैदान घेतो आहे. पारेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त बाबा अमोलदादा केसरी पप्पा यांच्या नावाने मैदान घेत आहे. मैदानाची तारीख मैदानाची तारीख आहे शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026. वार शुक्रवार. मैदानाचं ठिकाण मैदानाचे ठिकाण आहे उरोळी कांचन जेजूर रोड, पारगाव मेमाने, मेंढके वस्तीपासून 500 मीटर आतमध्ये पूर्वेला यायचे. हो. ज्यावेळेस आता महाराष्ट्रातून बैलगाड्या येणार आहेत त्यासाठी येण्याचं लोकेशन सांगा परत एकदा. रोड येण्याचं रोड उरोळी कांचन जेजूर रोड, पारगाव मेमाने, शिवशंभू वजन काटा तिथं. म्हणजे रोड मेन रोडच मेन रोड, मेन हायवेपासून 500 मीटर आतमध्ये. प्रथमतः भाई मला सांगा, आता हे मैदान भरवण्या पाठीमागचा काय हेतू आहे? हे मैदान भरवण्या पाठीमागचा हेतू म्हणजे गावचं नाव कुठंतरी पुढं करायचे आणि गावात प्रथमतः शर्यत घेतो आम्ही. पहिलंच वर्ष आहे, पर्व पहिले. आणि म्हणून एक आदत एक बैल ठेवले. हो, सुरुवात व्हावी म्हणून सुरुवात आपली पायरीने करायची म्हणून एक आदत एक बैल घेतले. आता ह्या मैदानाचं प्रथम बक्षिसापासून शेवटच्या बक्षिसापर्यंत बक्षीस सांगा. प्रथम बक्षीस 1,11,111 रुपये, द्वितीय बक्षीस 71,000 रुपये, तृतीय 51,000 रुपये, चतुर्थ 31,000 रुपये, पंचमी 21,000 रुपये, सहावं बक्षीस 15,000 रुपये, सातवं बक्षीस 13,000 रुपये आणि आठवं बक्षीस 11,000 रुपये. क्वार्टर फायनलला 3,000 रुपये आणि मेगा फायनलला 2,000 रुपये बक्षीस प्रत्येक गाडीत. हो. मेगा फायनल बी ठेवलेला आहे तुम्ही? म्हणजे त्या गाडीला डायरेक्ट. आणि प्रवेश फी 1100 रुपये. अच्छा मित्र, आता आपण सुट्टीच्या ठिकाणी उभा आहे आणि उलट दिसते तुम्हाला हे झाड दिसतंय. तर आता मी काय मैदान दिसतं हे बाजूचे जिकडं हॉटेल व्यावसायिक वगैरे लागणार होतं ती बाजू आहे सुट्टीची. म्हणून आता परत इकडे फिरतो आपण. तर आता आपण ह्या सुट्टीच्या बाजूला उभा आहे. हो. म्हणजे जिथं सुट्टी होणार आहे तिथं उभा आहे. हो. तर मला सुट्टीच्या पाठीमागची जागा दाखवत. ही सुट्टीच्या पाठीमागे ही जागा आहे आणि इथं जिथं उभं राहिलो आपण तिथून सुट्टी होणार आहे. बाकीच्या मैदानाची माहिती घेण्याअगोदर तुम्हाला विचारतो की हे आता तुमच्या गावात पहिल्यांदाच मैदान आहे. तर ज्या ठिकाणी मैदान घेत आहे त्या ठिकाणी भरपूर जागा उपलब्ध आहे का? जागा 50-60 एकराचं मोकळं पटांगणाची. सुट्टीला जागा आहे. आता सुट्टीची दाखवली. सुट्टीला 10 गड्डे एका जागेवर थांबू शकते तेवढी जागा आहे. हां. आणि पुढे ही जागा आहे. पुढं किती 20-25 एकराची नसतं, बैल बांधायला जागा आहे मोकळी. नाही तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं विचारतो. ह्या मैदानाची शासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी झाली का? शासकीय अधिकारी येऊन पाहणी करून गेलेत आणि मैदानाची परवानगी सुद्धा आपल्याला 2 दिवसात हातात येते. म्हणजे ती सगळी पूर्तता सगळी पूर्तता झालेली आहे. परमिशन अंतिम टप्प्यात आहे. ओके. म्हणजे 2 दिवसात परवानगी. 2 दिवसात परवानगी हातात आहे. मैदान तुमचं 9 तारखेला, आज आपण 31 तारीख आहे. हो. अजून तुम्हाला 10 दिवस आहे. हो. 2 दिवसात आपल्याला परमिशन हातात मिळते. ओके. आता आपण मैदानाकडे. आता हे मैदान तुम्ही सांगितले की बाबा 50-60 एकर पटांगण आहे तुम्हाला. तर मैदानाचं काम तुम्ही आजच चालू केले? मैदानाचं काम आजच चालू केलं. अजून आता मित्र हो तास टाकलेलं नाही, त्यामुळे तास नाही, तुम्हाला फक्त हे मोकळं पटांगण मी दाखवतोय आणि हे सगळं तुम्हाला परत तास तयार झाल्यानंतर हे आपण परत मैदान फाट्याचे काम आपले 2 दिवसात पूर्ण होतं. बरं. तरी तुला विचारतो की तासांची लांबी अंदाजे किती ठेवणार आहे तुम्ही? आपण फाटीचं अंतर 800 फूट ठेवतोय पल्ला आणि मधलं तास किती ठेवणार? रुंदी 15 फूट आहे. आणि ज्यावेळेस अंतिम रेषेपासून पुढं बैल थांबायसाठी किती जागा आहे? अंतिम रेषेपासून बैल थांबायसाठी कमीत कमी 1 किलोमीटरचं अंतर आहे. नुसतं नांगरलेचं 1 किलोमीटर असणार आहे आणि त्याच्या पुढं किती बने पटांगण. बरं. आणि मग तिकडेच बैल बांधणार आहे? तिकडेच बैल बांधायला पण जागा आहे. बैल बांधायसाठी, आराम करायसाठी जागा भरपूर. बैल आराम करायसाठी भरपूर जागा आहे. अख्ख्या तालुक्यात जागा नाही एवढी जागा आहे आपल्याकडे. बरं. मग आता मला सांगा, तर बैलांची बांधण्याची, बैलांची पाणी पिण्याची सोय केलेली असेल? पाणी पिण्यासाठी 2 टँकर असणार, स्टेजच्या दोन्ही बाजूला 2 टँकर. आणि प्रेक्षकांना पाणी पिण्याची सोय असेल? असणार 100%. बरं. आता त्याचबरोबर मला सांगा, बॅरिगेटची सोय असेल? दोन्ही साईडने 400-400 फूट बॅरिगेट आहे. म्हणजे फाटीच्या निम्म्या अंतर बॅरिगेट आहे. बरं. ॲम्ब्युलन्सची सोय असेल? ॲम्ब्युलन्स असणार. पशुवैद्यकीय अधिकारी असतील? हो. डॉक्टर असणार. आणि त्याचबरोबर माणसांचे पण डॉक्टर असणार. माणसांचे डॉक्टर, जनावरांचे डॉक्टर. अपघात झाला आता माणसांसाठी ॲम्ब्युलन्स असेल, पण बैलांसाठी बी ॲम्ब्युलन्स असेल? हो, 100% असणार. बरोबर. त्याचबरोबर आता ह्या मैदानाच्या आसपास धोकादायक परिस्थिती, विहीर, ओढा, नाला अशी काय परिस्थिती आहे? विहीर, ओढा, नाला असली काहीच परिस्थिती नाही. सगळं 50-60 एकराचं मोकळं सपाट पटांगण आहे.
काय आहे, मैदान 1-2 वेळा झालं की लोकांना माहित होतं बैल मालकाला, हो पण मैदान तुमचं पहिल्यांदा होतंय, हो म्हणून तुम्हाला हे विचारणं गरजेचं आहे की कुठं धोकादायक परिस्थिती आहे का, बरोबर आणि त्याची खात्री बी होणं गरजेचं आहे. तर मित्र व बैल मालकांना तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणं आहे, मी अगोदर संपूर्ण मैदान फिरून बघितले, माझी 15-20 मिनिटे गेली, पण सगळं मैदान बघितल्यानंतरच मग ह्या मुलांचं मी अभिप्राय घेतोय. आपला परिचय द्या. नमस्ते, मी सुभाष मेमाने. आता तुमच्या गावात प्रथमच मैदान होते बैलगाडीचं, आता ती मुलं हे ती तरुण आता बैलगाडी मालक आहेत, येतात सगळ्या मैदानात, म्हणून ह्यांनी तुमच्या गावात मैदान भरवले. तर आता ह्याला सगळे तुमचे ज्येष्ठ प्रौढ सगळ्यांची साथ आहे तरुण पिढीची, हो, काय सगळ्यांची सांगाल साथ. तुम्ही ह्याविषयी? कसं आता नवीन मुलांचं आहे, इकडे तिकडे जाऊन ते ग्राउंड वगैरे बघतात, तेव्हा त्यांचाही उत्साह आहे की आपल्याही गावात हे व्हावं म्हणून, त्यासाठी आमचाही त्यांना पाठिंबा आहे. आणि मुलांनी चांगली पटांगणाची जागा निवडली, जागा चांगली पटांगणाची निवडलेली आहे त्यांनी, या ठिकाणी कोणताही अडथळा वाहण्याची काय ही नाही आहे. मग आता तुमच्या काळात तुम्हाला दुसरीकडे बैलगाड्या बघायला जात होत्या आतापर्यंत, आणि आता मुलांनी तुमच्या गावातच सोय केली बैलगाडीची मैदानाची, तर त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो आहे तसा, कारण बाकीच्या लोकांना, इतर लोकांना ज्यांना जाता येत नाही ते आता आपल्या गावामध्ये येऊन पाहतील, आणि नक्की निश्चित तुमच्या गावाचं नाव आता महाराष्ट्रभर होईल सर. हो, गावाचं नाव पण महाराष्ट्रभर होईल. नमस्ते दादा, आपला नमस्कार. परिचय द्या. मी अनिल मेमाने, राहणार पारगाव मेमाने. बरं, आता मी ज्यावेळेस मुलांच्या बरोबर बोलत होतो त्यावेळेस बघितलं तुम्ही गाडीवरून आला आणि अगोदर सगळीकडे मैदानाकडे नजर टाकली, तर तुमच्या नजरेतून मैदान आहे का भरपूर? नाही, इथे मैदानाचा कोणताच प्रश्न निर्माण होणार नाही, किंवा येणाऱ्या पशूंनाही कोणती दुखापत होईल असं कोणताच अडथळा इथे निर्माण होणार नाही, ह्याची सर्व काळजी ह्या तरुण पिढींनी घेतलेली आहे. त्यामुळे ह्या मैदानाच्या बाबतीत किंवा कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत सर्वांनी निश्चिंत राहावे. आता तुम्ही ज्येष्ठ मंडळी, प्रौढ मंडळी आणि सगळी तरुण मंडळी बी ह्यामध्ये आहे, आणि सगळ्यांचा तुमचा सहभाग आहे. आता ही जी मुलं पुढं होऊन करतात तर ही योग्य करतात का? नाही, एका अर्थाने खरोखरच योग्य करतायत, कारण की तालुक्यामध्ये पारगावचं नाव कुठेतरी गाजेल, कारण की मैदानाचे एवढ्या पद्धतशीर हे भरवतील किंवा त्यांनाही साथ द्यायचं आम्ही चांगल्या प्रकारे काम करू, आणि एक अशा पद्धतीची टीम तयार करू की कोणत्याही अडथळा किंवा कोणतीही दुखापत जरी झाली तरी त्याला तत्परतेने सेवा देण्याचं काम ही सर्व मंडळी करतील, एवढं मी आश्वासन तुम्हाला देऊ शकतो. ओके, धन्यवाद. भैया, आपला परिचय द्या. आदित्य बंड. आता मला सांगा, ह्या मैदानाचं समालोचन कोण करणार? समालोचक प्रवीण गाठे आणि मयूर तरेकर विंग. ओके, जरा मोठ्याने बोला. आणि ह्या मैदानाचं झेंडा पंचाचं काम कोण करणार? कालिदास आप्पा गाठे. ह्या मैदान सगळं लाईव्ह वरती असेल? STC लाईव्ह. STC लाईव्ह. वरती निकालाला 2 कॅमेरे आणि खाली 1 कॅमेरा, खाली 1 कॅमेरा, निकालाला 2 कॅमेरे, आणि स्क्रीन असेल? स्क्रीन बी असेल, म्हणजे निकाल सगळा लाईव्ह वरती असेल, लाईव्ह वरती, आणि पारदर्शक असेल. हा हा. हे द्या. निलेश पंडित पारगाव मेमाने. बरं, आता मला सांगा, हे मैदान महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांच्या मार्गदर्शन आणि नियम अटीनुसार असेल का? 100% महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटना, पुरंदर तालुका बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार 100% मैदान होणार. बरं, ह्या मैदानाची निकाली पंचांची भूमिका कोण पार पाडेल? अखिल बैलगाडी संघटना पुरंदर तालुका कमिटी. ओके, तर आता मग मला सांगा, इथं सुट्टीला पट्टी असेल? हो, असेल. मग जो पट्टीचा नियम आहे तोच असेल का? एक पायी पुढे असेल तर निकाल दिला जाणार नाही. बरं, आणि लॉबी टचला कसा निर्णय असेल? तास पलटी केलं तर निकाल नाही, लॉबी टचला निकाल आहे. आता त्याचबरोबर निकाल रेषेवर, अंतिम रेषेवरती निकाल कशावरती असेल? बैलाचं ते अवयव पुढे असेल त्याच्यावरती निकाल असेल, त्याच्यावरती निकाल असेल. आता एका वेळेस गट किती खाली जातील? एका वेळेस 10 गट खाली जातील. मग आता 10 गट खाली जातील, त्याचबरोबर काय होतं, निकाल घेत असताना 2 गाड्याच्या अटीतटी सामना होतो, किंवा कोणाचा डबल पाळल्याला ऑब्जेक्शन असते. असे ऑब्जेक्शन साठी काय नियमावली असेल तुमची? त्या ऑब्जेक्शनसाठी 5 गट पळून येऊपर्यंत त्यांनी ऑब्जेक्शन आपल्यापर्यंत, कमिटीपर्यंत आणि आयोजकांपर्यंत सांगावा. बरं, त्याचबरोबर काय टोकन पद्धत असेल का? टोकन पद्धत आपल्याला त्यांना ऑब्जेक्शन घ्यायचे, त्यांनी 1000 रुपये टोकन द्यावा आणि ऑब्जेक्शन घ्यावा. बरं, त्यांनी 1000 रुपये टोकन दिलं आणि त्यांचं ऑब्जेक्शन सक्सेस झालं तर ते 1000 रुपये ₹1000 त्यांच्या आपण प्रति घेणार आहे, ते रिटर्न देऊ.
आणि जर अनसेस्केल झालं तर आपल्याकडे कमी भाई आता आपलं ऑनलाईन नोंद चालू झाली का? ऑनलाईन नोंद आज 1 डिसेंबर 2025 पासून ते 8 जानेवारी 2026 पर्यंत सायंकाळी 4 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद चालू राहील. बरं, आता जर 8 जानेवारीला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत नोंद असेल हां, तर ह्या मैदानाचे लॉट कधी काढले जाईल? लाईव्ह 8 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून काढले जातील. बरं, आता नवीन मैदान आहे भाई, आता मैदान नवीन आहे हां, तर काही वेळेस एखाद्या वेळेस ज्यादा सुद्धा गाडी येतील तर ते नियोजन होईल का? होईल ना. आणि जर समजा कमी गाड्या आल्या तरी तुम्ही आदल्या दिवशी लॉट काढणार का? 100% आदल्या दिवशी लॉट काढणार. मैदाना दिवशी मैदान किती वाजता चालू होईल सकाळी? मैदान सकाळी ठीक 9 वाजता चालू होईल आणि संध्याकाळी फायनल किती वाजेपर्यंत होईल? फायनल आपले 5 वाजेपर्यंत फायनल होईल. होय ना? हो, म्हणजे दिवसाचं होईल final. दिवसाच. आणि पुन्हा एकदा मी विचारतोय, मैदान पारदर्शक होईल का? हो, 100% पारदर्शक आणि मैदान जे आहे. बॅनर वरती रक्कम दिली बक्षिसांची ही 100% हा, 100% हा 100% ती रक्कम आपली बक्षीस ठरलेली आहे ती 100% बैल मालकाला मिळणार. 100 गाडी जरी आली तरी बक्षीस रक्कम पूर्ण मिळणार. पूर्ण मिळणार. पूर्ण. ओके. दादा, आता तुम्ही महाराष्ट्रातील सगळ्या बैलगाडी मालकांना तिथं गाडी नोंदण्यासंदर्भात काय आवाहन कराल? तशा पद्धतीने पहिल्यांदाच प्रथम पर्व आहे आणि पहिल्याच पर्वाला सर्व बैलगाडा मालकांनी बहुसंख्येने प्रतिसाद द्यावा व तुमच्या प्रतिसादाला आम्ही योग्यपणे आणि पूर्णरित्या विश्वासाने आम्ही तुमचे प्रत्येक हे पूर्ण करू ह्याचं आम्ही आश्वासन देतो आणि तुमचे आभार मानतो. बरं, त्याचबरोबर आता ह्या मैदानासाठी जे मार्गदर्शन मिळते त्या मार्गदर्शनाचे कसे आभार मानाल आपण? बैलगाडा संघटना पुरंदर यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे त्यांच्या याच्याखाली जे मार्गदर्शनाने जे ही स्पर्धा भरवली जाणार आहे त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप मनस्पासून आभार. धन्यवाद.